गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत BMC क्लर्क एक्झाम 2024चे जे क्वेश्चन आलेले आहेत ते आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, मित्रांच्या माध्यमातून, थोडेसे आपल्या सोर्सेसमधून कलेक्ट केलेले आहेत, जे की 2 डिसेंबर 2024 ते 5 डिसेंबर 2024 पर्यंत जी ऑल शिफ्ट झालेले आहे त्यांचे सगळ्यांचे मिळून आपण एक किती क्वेश्चन आपल्याला कन्फर्म आलेले आहेत ते मी थोडंसं पेपरच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. प्लीज हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं मला थोडंसं सपोर्ट पण भेटेल. तर चला आपण सुरुवात करूया. तर बघू शकता आतापर्यंत झालेले GK आणि करंटचे प्रश्न. तर पहिला प्रश्न असा आहे, MMRDAची स्थापना कधी झाली? हा क्वेश्चन आला होता. तर त्याचे उत्तर आहे 26 जानेवारी 1975. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे, मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे? 480.24 चौरस किलोमीटर. तर हे क्वेश्चन आलेले आहे मित्रांनो. असं आपण सांगू शकत नाही परत हेच येतील, पण एक तुम्हाला एक टॉपिक भेटतो, अभ्यास स्टडी कसा करायचा आहे, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तरी तुम्ही लास्टपर्यंत बघा. चला तिसरा क्वेश्चन, मुंबईमध्ये झोपडीत राहणाऱ्या लोकांचे प्रमाण किती टक्के आहेत? तर त्याचे समथिंग 45 ते 48% एवढे लोक झोपडीमध्ये राहतात मुंबईमध्ये. चला खालचा क्वेश्चन बघू, 4 नंबरचा. मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे? हा एक क्वेश्चन विचारला होता. तर 89.2 एवढा मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर आहे. 5वा प्रश्न, बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर त्याचे उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे. सांडपाणी व्यवस्थापन तक्रारचा टोल फ्री नंबर काय आहे? हा एक क्वेश्चन आला होता. याचे आन्सर आपल्याला माहीत नाही आहे, तरी तुम्ही मला कमेंटमध्ये याचे आन्सर सांगा. 7 नंबरचा, BMCची म्युनिसिपल बँक सभासदांना कर्ज व व्याज किती देते? याचे पण उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. 8 नंबरचा क्वेश्चन, हा एक क्वेश्चन आता, गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन असे होते, दाभोरा, पणजी, रांची, मुंबई. तर हे पणजी, रांची, मुंबई या सर्व राजधानी आहेत आणि दाभोरा ही राजधानी, म्हणजे याचे उत्तर दाभोरा येईल. 9 नंबरचा प्रश्न, एप्रिल 2024 पर्यंत अन्न पुरवठा विभाग मंत्री कोण होते? तर त्याचे उत्तर आहे छगन भुजबळ. 10 नंबर, भ्रष्टाचार यादीत भारत कोणाच्या खाली आहे 2023 नुसार? हा एक क्वेश्चन आला होता. तर भूतानच्या खाली आहे भारत, म्हणजे भूतानचा 68वा क्रमांक लागतो आणि भारताचा 93 म्हणजे 93वा क्रमांक लागतो. त्याला पुढचा प्रश्न बघू किती झालता. हा 11वा प्रश्न, BMC मुंबईमध्ये 2024 मध्ये सिग्नलवर किती दिवे लावले गेले? हा एक क्वेश्चन आला होता मित्रांनो. तर दिवे होते 258. तर तुम्हाला समजू शकेल का BMCवर किती डीपवर क्वेश्चन विचारत आहे. तर तुम्हाला थोडंसं BMCच्या साईटवर जाऊन अभ्यास करावा लागणार आहे आणि तिथले लोकल न्यूजपेपर असतील या गोष्टीमध्ये लक्ष देऊन, आणि सगळ्यात मेन म्हणजे नाले, सांडपाणी, किती लोक कामगार ह्या मतलब ऑन ग्राउंड काम करतात त्याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतात मित्रांनो. थोडंसं तुम्ही त्याच्यावर पण लक्ष द्या. चला 12 नंबरचा, मलजलाचे भूमिगत मलनी सारण जाळ्यांमधून वहन होऊन ते विविध उंदणचन केंद्रामध्ये संचलित केले जाते. हा एक क्वेश्चन आला होता की ते जाळ्यांमधून किती फिल्टर होतं आणि ते पुढं फिल्टर होऊन जाते. तर ऑप्शन होते 6, 8, 10 आणि 12. त्याचे उत्तर आहे 8. 13वा प्रश्न, मुंबई येथे जन्म झालेल्या मुलांची नोंद कोण ठेवतात? ऑप्शन होते भारत सरकार, राज्य सरकार, राज्य निवडणूक आयोग, बृहन्मुंबई महानगरपालिका. याचे उत्तर मला कमेंटमध्ये द्या. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात आतापर्यंत गृह, उद्योग, अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री,
गृहनिर्माण मंत्री हे खाते कोणत्या उपमुख्यमंत्रीकडे आहे? तर याचे उत्तर आहे देवेंद्रजी फडणवीस. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ चांगला लागला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. 15वा प्रश्न, रणजी ट्रॉफीमध्ये एकूण 135 सामने खेळले गेले तर सहभागी ग्रुप किती होते? तर ग्रुप होते 32. हा एक प्रश्न आला होता. आणि 16 नंबरचा प्रश्न असा आहे, जम्मू काश्मीर विधी सेवा प्राधिकरणचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचे उत्तर आहे धनंजय चंद्रचूड. 17वा नंबर, CISFच्या पहिल्या महिला प्रमुख कोण बनल्या? नीना सिंग. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्रामची लिंक दिलेली आहेत, त्या टेलिग्रामला जॉईन करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी येणारे व्हिडिओ बनवू शकेल आणि मला तुमचा सपोर्ट भेटत राहील.